ड्रग्स प्रकरणात मागे पालकमंत्री, आमदार आणि पोलीस प्रशासनावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता यामध्ये नाशिकमधील 2 माजी नगरसेवक आणि नगरसेविका पुत्र यांचा सहभाग असल्याच्या चर्चेला उधाण आलं असून नेमके ते 2 माजी नगरसेवक आणि नगरसेविका पुत्र कोण आहेत याबाबत मात्र नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामुळे त्यांचा तपास करून त्यांचे नाव जनतेपुढे आणणे हे आता पोलीस आयुक्त यांच्यापुढे आव्हान ठरू पाहत आहे। नाशिक शहर पोलिसांच्या हद्दीत घुसून मुंबई पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा हस्तगत केला आणि नाशिक पोलिसांची सर्वदूर नाचक्की झाली। विशेष म्हणजे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या अवघ्या काही अंतरावर हा ड्रग्सचा साठा सापडला। त्यानंतर जागे झालेले झोन 2चे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करोडो रुपयांचा कच्चा माल एका गोडाऊनमध्ये मिळाला। त्यामुळे नाशिक पोलिसांची अब्रू काहीशी वाचली। त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची उचलबांगडी करत त्यांची कंट्रोल रूममध्ये रवानगी केली। त्यामुळे नागरिकांनी पोलीस आयुक्तांच्या या कारवाईवर काहीसे समाधान व्यक्त केले। तर वडाळा भागात सापडलेल्या ड्रग्स प्रकरणात एका आमदाराने गुन्हेगारांना सोडण्यासाठी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच दम भरल्याची घटना चर्चेत आली आहे। त्यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन ड्रग्स प्रकरणातील गुन्हेगारांना सोडण्यासाठी पोलिसांना फोन करणारे ते आमदार कोण हे मला माहिती असून येत्या अधिवेशनामध्ये मी तो मुद्दा मांडणार असल्याचं वक्तव्य करून एकच खळबळ निर्माण केली। पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि खरे गुन्हेगार बाहेर आणावे असं आवाहन केलंय। याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे। त्यातच आता ललित पाटील हा सापडला असून तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणाचा उलगडा करणार असल्याचं सांगितल्यानं पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे। मी पळून गेला नसून मला पळवण्यात आले असं त्यांनी सांगितल्यानंतर यामागे कोण कोण आहेत याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे। त्यामुळे लवकरच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे, परंतु त्याचा तेलगी होऊ नये अशा प्रकारच्या कमेंट्स सोशल मीडियावर फिरताना दिसत आहेत। हे सर्व घडत असताना नाशिकमध्ये देखील या ड्रग्स प्रकरणामागे काही पोलीस तसेच 2 माजी नगरसेवक आणि माजी नगरसेविका पुत्र असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून ते नेमके कोण, कोणत्या पक्षातले, कोणत्या परिसरातले याबाबत नागरिकांमध्ये मात्र वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामुळे याचा सखोल तपास करणं हे पोलिसांचं काम आहे। संजय राऊत आणि त्याच्या बाहुबलींनी आज नाशिकमध्ये एक नाशिककर म्हणून सर्वप्रथम अतिशय तीव्र शब्दामध्ये मी या गोष्टीचा निषेध करतो। काँग्रेसच्या काळामध्ये देवी पाटणकर नावाची एक महिला ड्रग पेडर होती आणि त्यांच्या काळामध्ये पोलिसांचे पाठबळ झाले होते आणि या देवी पाटणकर यांच्या छातीवर निळा वाटण्याचं काम केलं होतं। आज ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी नाशिकमध्ये येऊन ललित पाटील प्रकरणी म्हणजे आपल्याच कार्यकर्त्याच्या विरोधात मोर्चा काढण्याचं काम केलं। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्या ललित पाटीलचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता त्या ललित पाटीलचं कनेक्शन काय याची निश्चित चौकशी झाली पाहिजे आणि सर्वप्रथम आमचे आमदार देवेंद्र फरांदे यांनी सभागृहाच्या पटलावरती या ड्रग्सच्या काळ्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्याचं काम केलं होतं। आज नाशिकमध्ये हा जो मोर्चा घडला याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता आणि या चोराच्या उलट्या बोंबांना प्रतिसाद देण्याकरता आमच्या शहरामध्ये आमचे लोकप्रतिनिधी, आमचे नेते आज आपल्याशी संवाद साधणार आहेत। मी माननीय देवानीताई, माननीय सीमाताई राऊत विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधावा। आणि याला जोड मॅडम एक प्रश्न आहे, महाविकास सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, ललित पाटील हा शिवसेनेत होता, तरी देखील त्याला अटक झाली। त्यानंतर पुण्याच्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं आणि तुमच्या सरकार आल्यानंतर तो 19-18 महिने तो ससूनच्या रुग्णालयामध्ये उपचार घेतो, तिथून पळून जातो, त्याला हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था होती संपूर्ण प्रकरणामध्ये। राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी तो केला, कधी अटक झाली, त्याची पोलीस कस्टडी त्या कालावधीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी का मागितली नाही, त्या कालावधीतल्या सरकारने त्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे। आणि ह्या सगळ्या ललित पाटील प्रकरणामध्ये कोण दोषी आहे, तो का इतके दिवस हॉस्पिटलमध्ये राहिला, ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे। चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर ह्या विषयावरती आपल्याला नीट भाष्य करता येईल। ह्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल मी म्हणेल की त्याला निश्चित स्वरूपामध्ये फासावरती चढवायला पाहिजे। ललित पाटील ह्या विषयामध्ये आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची पोलीस हे आपल्याला उत्तमरित्या कामगिरी करताना दिसते। मुळातच ललित पाटील ह्याला
उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना अटक झाली होती. ते अटक झाले त्या कालावधीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते, त्यांना कोर्टाची कस्टडी होती आणि कोर्टाची कस्टडी असताना ते तातडीने रुग्णालयामध्ये दाखल झाले. एखाद्याला कोर्टाची कस्टडी असताना रुग्णालयामध्ये दाखल होतो आणि त्याच्यावरती कोर्टाची कस्टडी असताना पोलिसांची कस्टडी त्याला घेतली जात नाही सरकारच्या माध्यमातून, आणि तो सरकारचा कारण जावई असतो. ललित पाटील हा शिवसेनेचा पदाधिकारी होता आणि संजय राऊत साहेब सकाळी उठून जेव्हा बोलतात, माझं मत आहे एकतर ते मनोरुग्ण झालेले आहेत, नाही तर दुसरी गोष्ट की ते स्वतः काही अंमली पदार्थांचं सेवन करतात. त्यांची नार्कोटिक टेस्ट करायला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या गृह खात्याला विनंती करेल, गृहमंत्र्यांना विनंती करेल की ललित पाटीलशी शिवसेनेचं असलेलं कनेक्शन महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे खुलं करावं. कारण ललित पाटीलला अटक झाल्यानंतर शिवसेनेचा थैथयाट हा महाराष्ट्रामधला सुरू झालेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, कारण आपण जर विचार केला तर जेव्हा महाराष्ट्राच्या पोलिसने नाशिकमध्ये येऊन नाशिकमधला ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला, काल सोलापूरचा कारखाना उद्ध्वस्त केला, ड्रग्ज माफियांना अटक केली आणि त्यानंतर शिवसेनेने त्यांचा मोर्चा घोषित केला. ललित पाटीलला अटक झाली तेव्हा शिवसेनेने मोर्चा का काढला नाही, किंवा 2 महिन्यांपूर्वी शिवसेनेने मोर्चा का काढला नाही? मी तर गेल्या 2 अधिवेशनामध्ये आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, आम्ही सर्व आमदार याच्यावरची चर्चा करून आम्ही विधानसभेमध्ये याच्यावरती वाचा फोडली. गृह खात्याशी आम्ही चर्चा केली. गृह खात्याला आम्ही सातत्याने याची माहिती देतोय आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली आज गृह खातं याच्यावरती कारवाई करत असताना आपल्याला दिसतंय. आणि आफ्टर ऍक्शन शिवसेना हा मोर्चा काढतीये. त्यामुळे संजय राऊत साहेब, माझं म्हणणं आहे की शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जाणारा हप्ता हा ललित पाटील कडून बंद झाला काय, हा माझा पहिला सवाल आहे. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी जे काही आमदारांच्या बाबतीमध्ये जर कुठली नावं घेतली असतील तर त्यांनी नावं घ्यावी. त्यांनी नुसता आरोप बेछूट करू नये. त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे द्यावेत. परंतु या ड्रग प्रकरणामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काही राजकारण करत आहे ते राजकारण थांबवावं. नाशिककर जनतेने त्यांना धन्यवाद दिले असते, पण ते कधी जर त्यांनी 2 महिन्यांपूर्वी ह्या विषयावरती आवाज उठवला असता तर. परंतु 2 वर्षामध्ये काय, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी एकदाही कुठल्याही ड्रग माफियावरती महाराष्ट्रामध्ये कारवाई केलेली दिसत नाही. नंबर 2, सुशांत सिंग राजपूत प्रकरण, त्याचा मृत्यू अजूनपर्यंत बघितलं असेल की DCP क्राईम असतील, ह्यांना देखील मी ते आपण जेव्हा एखादा गुन्हा घडतो, खून घडतं की तेव्हा आपण अल्कोहोलची टेस्ट करतो. तर आपल्या माहितीसाठी सांगते मी की माध्यमांशी जरी मी बोललेली नसेल तर त्या दिवशी मी DCP क्राईमच्या समोर सांगितलं की मी त्यांना फोन करून सांगितलं, मी मंत्री जरी नसेल तरी तुम्हाला आदेश देते की इथून पुढे घडणाऱ्या खुनाच्या मागचा जो आरोपी आहे त्याचं देखील तुम्ही नार्कोटिक टेस्ट करा. एका मुलाचा नाशिक शहरामध्ये खून झालेला आहे, त्याच्यातलं ड्रग कनेक्शन जे आहे त्याच्याही बाबतीमध्ये मी पोलिसांना माहिती दिली आहे. एक लक्षात ठेवा, आम्ही महिला लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून काम करत असताना फील्डवरती काम करतो. त्यामुळे फील्डवरती काम करत असताना अनेक गोष्टी आमच्या कानावरती येतात. आमच्या कानावरती येत असताना आम्ही कानातून मनात ठेवत नाही, तर आम्ही डायरेक्टली त्या प्रशासनाला सांगतो आणि त्याच्यावरती काम करतो. आणि एक मिनिट अजून मुद्दा तुम्ही सांगितला असेल भूषण, की तो अपहरणाचा जो विषय झाला, त्या अपहरणाच्या विषयाच्या बाबतीमध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांनी तो अतिशय गांभीर्याने विषय घेतलेला होता.
राज्याच्या गृह खात्याने तो विषय अपहरणाचा जर गांभीर्याने घेतला नसता, तुमचं म्हणणं ठीक आहे की आनंद भाऊ त्या ठिकाणी गेले, त्यांना आणलं, सोडवलं, पण ते सगळं जर सोडवलं नसतं त्या पद्धतीने तर त्यांच्या जीवाला धोका होता, त्यांच्या कुटुंबांची चर्चा झालेली होती आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाला धोका होऊ नये त्या दृष्टिकोनातून आपण त्या विषयावरती काम केलं. परंतु त्या गुन्हेगारांना पकडून आणण्याचं काम राजस्थानच्या बॉर्डरवरून विषयाच्या बाबतीत गृह मंत्रालय म्हणजेच पोलीस प्रशासन, आणि पोलीस प्रशासन म्हणजे आपल्याला माहिती आहे की पोलीस प्रशासन त्याच्यावरती जर त्यांच्याकडनं काही कानचुकारपणा झाला असेल तर निश्चित गृह खातं त्याच्यावरती कारवाई करेल. परंतु ललित पाटीलला शोधण्याचं काम, भूषण पाटीलला शोधण्याचं काम, तो नाव देखील आज ड्रगचे जे हँडलर आहेत, पेडलर आहेत, हे त्यांचं नाव बदलत आहेत, ते खरी ओळख त्यांची लपवत आहेत आणि ती खरी ओळख लपवून चुकीच्या नावाने ह्या ड्रगचा व्यवसाय करतायत. त्यामुळे देखील लोकांचा बुद्धिभेद होतोय. परंतु ह्या विषयाच्या वरती मी तुम्हाला सांगितलं की हे महाराष्ट्राचं, एकनाथ शिंदेचं, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं सरकार या ड्रग्ज माफियांना, मागच्याही अधिवेशनावरती याच्यावरती चर्चा झाली, त्याच्याही मागच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली, त्याचे धागेदोरे आता सापडलेले आहेत, त्याच्यात अजून काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून आरोपी रडारवरती आहे, त्यांना देखील काही दिवसांमध्ये निश्चित स्वरूपामध्ये. परंतु माझं म्हणणं आहे या विषयाचं राजकारण करता कामा नये. अहो, ज्या घरामध्ये मुलं ड्रग्ज घेत आहेत, माझ्याकडे काही तक्रारी आल्या. असं आहे आपल्या मतदारसंघामध्ये रोलेट सारखे सुद्धा जुगारीचे प्रकार चालू आहे, जे मध्यवर्ती ठिकाण आहे ते मध्यवर्ती ठिकाणाचे आपण आमदार आहात आणि हे शहरा एवढं सांस्कृतिक असताना असे प्रकार घडतात. आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय पद्धतीने दक्षता घेतलेली आहे? आमदार ह्या नात्याने सातत्याने रोलेट असेल किंवा ड्रग्ज असतील, अंमली पदार्थ असतील, ह्याच्यावरती सातत्याने मी आवाज उठवण्याचं काम करते आहे. आणि हे प्रकरण जेव्हा माझ्या 6 महिन्यांपूर्वी लक्षात आलं तेव्हा ह्या विषयामध्ये माध्यमातले अनेक लोक साक्षीला आहेत आणि अनेक लोकांना ही माहिती दिली. मागच्या पोलीस आयुक्तांची बदली देखील ह्याच कारणांवरून झाली होती. आणि आता आपण बघितलं असेल की सातत्याने सदर विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही मागणी करत आहोत. ज्या शाळेच्या बाहेर अंमली पदार्थ विकले जातात हे लक्षात आल्यानंतर त्या शाळेच्या मॅनेजमेंटच्या लोकांना बोलून त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांच्याकडे सिक्युरिटी नेमायला लावले, त्यांच्या शाळेतल्या मुलांची दप्तर आहेत हे त्यांनी चेक करावे, पालकांना अलर्ट करावं, शिक्षकांची बैठक घ्यायला लावली. अशा अनेक पद्धतीने आमदार म्हणून आम्ही काम केलेलं आहे. आपण म्हटले की अटक झाली, पाटीलला ससूनमध्ये जावे म्हणून उपचार कोणी केला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी पोलीस कस्टडी का नाही मागितली? तेव्हा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता. मॅडम त्याच्यानंतर 2 वर्ष झाले ना मॅडम, नंतर फडणवीस नाही, त्यानंतर तो नव्हता. ललित पाटीलच्याही बाबतीमध्ये मी तुमच्या माहितीसाठी सांगते की माझ्याकडे जे काही फोन नंबर होते त्याच्यामध्ये मला तो ललित पाटील माहीत नव्हता, मी त्याला ओळखत देखील नव्हते. पण तो माझ्याकडे जे काही नंबर होते त्या विषयावरती मी मागणी केलेली आहे. आणि निश्चित ललित पाटीलला आमच्या सरकारने जावे म्हणून सोडलेला नाहीये. आमच्या सरकारने त्याला परदेशामध्ये पळून जात असताना त्याला अटक केली, त्याच्या भावाला अटक केली आणि अजून सुद्धा त्याच्यामध्ये जे कोणी गुंतलेले असतील त्या सर्वांना अटक केली जाईल. आणि त्याच्यामध्ये असलेलं ड्रग रॅकेट हे का दाबलं गेलं, हे का दडपलं गेलं, त्याच्यावरती चौकशी का झाली नाही? ड्रग्ज माफियांवरती गेल्या 3 वर्षांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत साहेब तुम्ही एका शब्दाने देखील बोलले नाही. आज तुम्ही नाशिकमध्ये येऊन मोर्चा काढतायत. तुम्ही 2 वर्षापूर्वी नाशिकमध्ये येऊन ड्रग्ज चालू असताना तुम्ही त्याच्यावरती का कधी बोलला नाही? आणि म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या राज्याच्या सरकारच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या एका नामवंत उद्योगपतीच्या घराच्या समोर जिलेटिन पेरण्यासाठी एका बडतर्फ अधिकाऱ्याची मदत घेतली जाते, त्याच्यामध्ये एका व्यापाऱ्याचं अपहरण केलं जातं, त्या व्यापाऱ्याचा खून केला जातो आणि तरी देखील इथं येऊन जर आपण नाकाने कांदे सोलत असाल तर संजय राऊत साहेब हे बरोबर नाहीये. आणि म्हणून
आजचा मोर्चा हा ललित पाटीलला अटक झालीये म्हणून शिवसेनेने काढलेला आहे। आजचा मोर्चा मला असं वाटतंय की ललित पाटीलमुळे त्यांची की जी काही कोंडी झाली त्याच्यामुळे त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे। आणि एकूणच ड्रग प्रकरणाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं सरकार हे अतिशय काटेकोर पद्धतीने कडक पद्धतीने अंमलबजावणी करतंय। राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलं होतं 4 दिवसापूर्वी ललित पाटील कुठेही असेल देशामध्ये परदेशामध्ये त्याला कानाकोपऱ्यातून आम्ही शोधून आणू। ललित पाटीलला पकडून आणलेला आहे, त्याला अटक झालेली आहे, गृह खात्याने ही कामगिरी केलेली आहे। परंतु तुमच्या कालावधीमध्ये त्याला मोकळं का सोडलं होतं त्याचं उत्तर जर तुम्ही आज नाशिकच्या मोर्चातून दिलं असतं तर नाशिककरांनी कदाचित तुम्हाला माफ केलं असतं। परंतु आपण बघतोय की गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामध्ये आज सरकार बदललेलं आहे आणि सरकार दमदार कामगिरी करत आहे। राज्याचे गृहमंत्री याच्यावरती कडक अंमलबजावणी करत आहे। आणि मी तुम्हाला सांगते आम्ही शहरातले 3ही आमदार आमच्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती आम्ही पोलिसांकडे देत आहोत आणि ती माहितीच्या आधारावरती आता अटक सत्र या नाशिक शहरामध्ये सुरू झालेला आहे। आम्हाला नाशिकला ड्रग मुक्त करायचं आहे। आम्ही सत्तेमध्ये असताना देखील याच्यावरती आवाज उठवला, आवाज उठवत राहू आणि या शहराला ड्रग मुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू। मॅडम, तर ललित पाटील ससूनमधनं ज्यावेळेला फरार झाला त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला, कारवाया सुरू झाल्या। आपण 6 महिन्यांपूर्वी या सगळ्या संदर्भामध्ये अगदी फोन नंबर त्या लोकेशन सकट सगळी माहिती आपण गृह खात्याला दिली होती। मग गृह खात्याने त्यावेळेला जर कारवाई केली असती तर कदाचित रॅकेट त्याच वेळेला उद्ध्वस्त झालं असतं असं वाटतंय का? गृह खात्याच्या पेक्षा मी या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला ह्या सगळ्या माहिती दिलेल्या होत्या। नाशिकच्या पोलिसांच्या बाबतीमध्ये माझं असलेलं मत हे 3 दिवसांपूर्वी मी प्रकट केलेलं आहे। ह्या विषयामध्ये कुठलाही सरकारी अधिकारी चाल ढकल करत असणार तर ते आम्ही खपवून घेणार नाही, ते आम्ही चालवून घेणार नाही। गेल्या 10 दिवसांपासून काही नंबर्स मी गृह खात्याला दिलेले आहेत, त्याचे व्हॉट्सअपवरती मी फोनची नंबर देखील दिलेले आहेत, नावं देखील दिलेले आहेत। त्या पद्धतीने महाराष्ट्राची पोलीस आता कामगिरी करत आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही मग तो पोलीस अधिकारी असेल तर त्यालाही सोडणार नाही। असं समजते की काही पोलीस कर्मचारी देखील घेतात, एक लक्षात ठेवा, गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो आणि गुन्हेगाराला कुठला अधिकार नसतो। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याच्यामध्ये कोणी जरी आलं आडवं आणि जो कोणी जबाबदार असेल त्यांना आम्ही सोडणार नाही। शिवसेनेच्या ठाकरे त्याकरता ठिकाणी आम्ही मिळून पत्र दिलेले, भेट पण दिली, त्यानंतर हा तपासाचं चक्र जसं यांनी सांगितलं गेल्या पोलीस विभागाची एक बैठक घ्यावी, या सगळ्या प्रकरणावर आढावा घ्यावा। नाशिक एका मंत्र्यांनी बैठक नाशिकमध्ये येऊन घेतली म्हणजेच बैठक असते का? गृहमंत्री 4 दिवसापूर्वी देखील महाराष्ट्राच्या माध्यमांशी बोलताना ते म्हटले की मी VC-द्वारे राज्याच्या सर्व गृह विभागाला आदेशित केलेलं आहे, सूचित केलेलं आहे की ड्रग्स मधल्या रॅकेट्समध्ये जर कोणी सापडतील तर त्यांना तिथून धरा, पकडा, त्यांच्यावरती कारवाई। त्यामुळे गृह खातं जे आता काम करतंय ते गृहमंत्री गृह विभागाशी या विषयाच्या बाबतीमध्ये 3ही आमदारांनी एकत्रित येऊन चर्चा केली आहे गृहमंत्र्यांच्यावर आणि ते आपल्याला लवकरच दिसेल। द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते, नाशिक।